नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकावरती आयकर विभागानं धाड टाकलेली आहे। 26 कोटींची रोकड, 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तऐवज सध्या जप्त करण्यात आलेले आहेत। सलग 30 तास आयकर विभागानं ही कारवाई केलेली आहे। बंगल्यामधील फर्निचरच्या आत पैशांची रोकड आढळून आलेली आहे। आपले प्रतिनिधी शुभम बोडके या संदर्भातले अपडेट देतील। शुभम, नाशिकमध्ये सराफ व्यावसायिकांवर ही कारवाई करण्यात आली आहे। जवळपास 50 ते 55 अधिकारी हे 2 दिवसांपासून नाशिकमध्ये दाखल झाले होते आणि त्यानंतर त्यांनी ही कारवाई केली आहे। जवळपास आयकरच्या या कारवाईमध्ये 26 कोटींची रोकड जी आहे ती मिळून आली आहे आणि आता अधिकृत कोणतीही आयकरच्या माध्यमातून माहिती समोर येत नाहीये। मात्र जर आपण बघितलं तर आयकर विभागाच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे। जवळपास 30 तासाहून अधिक वेळ या कारवाईला लागलाय आणि 14 तास ही रोकड जी आहे ती मोजण्यासाठी लागली आहे। त्यामुळे कुठेतरी आयकर विभागाच्या या कारवाईमुळे सराफ व्यावसायिकांचे आता धाबे दणाणल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीतच नाशिकमध्ये ही आयकर विभागानं कारवाई केली आहे। नाशिक, नागपूर आणि जळगाव या 3 पथकांनी ही संयुक्तरित्या कारवाई केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे कुठेतरी नाशिकमध्ये ही आयकर विभागाची कारवाई मोठ्या प्रमाणात सराफ व्यावसायिकांच्या धाबे दणाणल्याची जी परिस्थिती आहे ती आपल्याला पाहायला मिळते। कुठेतरी नाशिकच्या कॅनडा कॉर्नर असेल, त्यासोबत इतर सराफ व्यावसायिक आहेत त्यांच्या दुकानांवर आणि ऑफिसेसवर ही कारवाई जे छापेमारी करण्यात आली होती आणि एकंदरीत या कारवाईनंतर आता नेमकं काय निष्पन्न होतं हे देखील बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।